श्रीराम. आता आपण 164वा श्लोक बघणार आहोत. या श्लोकामध्ये समर्थ काय म्हणतात ते ऐका. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पना कल्पिता ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. श्रीराम. अतिशय सुंदर असा श्लोक आहे. मनाला समजून घेतलेलं आहे. मनाचं स्थान कुठे आहे, मनाचं कार्य काय आहे आणि मन काय करू शकतं हे समजून घेऊन त्या मनाला समर्थांनी प्रार्थना केलेली आहे की मना सज्जना भक्तिपंथेची जावे. हे भक्तिपंथेची जात असताना मन काय करतं, मनाचा स्वभाव कसा आहे ते समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जसा जन्माबरोबर आपल्याला देह मिळतो, त्या जन्माबरोबर मिळालेल्या देहाला जशी बाहेरचं जग जाणून घेण्यासाठी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, कार्य करण्यासाठी पंचकर्मेंद्रिय आहेत, तसंच अंतर्गत आणि जगाचा व्यवहार, जगत आणि बाह्य जगत हे जोडण्यासाठी म्हणून काय दिलेलं आहे की मन ही एक शक्ती म्हणा किंवा मन हे एक अंतरिंद्रिय दिलेलं आहे. आता हे मन काय करीत असतं आणि मनाचा स्वभाव कसा असतो हे समर्थांनी या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. मने कल्पिला विषयो सोडवावा असं समर्थ आपल्याला सांगत असतात. म्हणजे काय करायचं, मनाचा स्वभाव काय आहे तर सतत कल्पना करीत जायच्या, एकावर एक अशा कल्पना करीत जायच्या, कल्पनांचं साम्राज्य रचत जायचं आणि ज्या कल्पना केलेल्या आहेत त्या बुद्धीच्या साह्याने विचारामध्ये प्रसृत करून त्याच्यामध्ये विचारशक्तीबरोबर क्रियाशक्ती इंद्रियांकडून निर्माण करून घेऊन कार्य करायचं. हे मनाचं कार्य आहे. मन हे कसं आहे तर ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते की मन हे दरवाजामध्ये जो उंबरा आहे त्या उंबरठ्यावर ठेवलेल्या दिव्यासारखा, दिवलीसारखा तो आहे. म्हणजे कसं की तो आतही प्रकाश देतो, घराच्या आतही त्याचा प्रकाश पडतो आणि घराच्या बाहेरही त्याचा प्रकाश पडतो. तसंच मन हे इंद्रिय असं आहे की त्यामुळे बाहेरच्या जगाशी संबंध जोडला जातो. त्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्याकडून बाहेरच्या जगासाठी कार्य करून घेतलं जातं. ज्या कल्पना येतात त्या कल्पनांचा संकल्पात रूपांतर होऊन त्याला क्रियाशक्तीची जोड देऊन त्या पूर्ण करून घेता येतात. त्याचप्रमाणे या ज्या कल्पना आहेत या कल्पना करत असताना अंतर्मन जे आहे त्या अंतर्मनाकडे बघून बुद्धीने सुद्धा त्याच्याकडून काम करता येतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशी आतली ही त्या मनाच्या वरच्या पायऱ्या किंवा वरच्या स्टेजेस त्याच्या आहेत. त्यांच्याकडूनही मनाला काम करून घेता येतं. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की मन हे अखंड कल्पना करीत असतं आणि बाह्य जगाशी संबंध येऊन ते काय करीत असतं तर देह बुद्धी ही मन पोसत असतो. जगातली सर्व नाती आणि सर्व गोष्टी या कल्पनेवर अवलंबून असतात. हा माझा, तो माझा, मला हे हवं, मला ते हवं, हे सगळं मन याच्या कल्पना करीत असतं आणि त्या कल्पनेवर त्याची सर्व मदार किंवा सर्व गोष्टी या अवलंबून असतात. ही जशी नाती असतात ना तसं मनाने करायचं म्हटलं की ते करता येतं आणि मनाने विसरायचं म्हटलं तर ते विसरता येतं. क्षणामध्ये मन हे नाती जोडत असतो आणि त्याला पाहिजे तेव्हा तो अगदी सहज ते तोडत असतो आणि विसरत असतो. मला अमुक एक मिळालं की मी सुखी होईन असं मनच ठरवतं आणि त्याच्यामध्ये जर ती नाही मिळाली तर ते चिडायचं किंवा रागवायचं किंवा कसं रिॲक्ट व्हायचं हे सुद्धा मनावरच अवलंबून असतं. त्या विकारांचे लाट ही जी आहे ती कशी थोपवायची हेही मनावर अवलंबून असतं. त्यामुळे खूप पैसा मिळाला तर मी सुखी होईल, पैशाने नाना तऱ्हेच्या वस्तू मला घेता येतील असं म्हणून सुखाच्या तो मागे लागत असतो. पण जेव्हा त्याला असं लक्षामध्ये यायला पाहिजे किंवा समजायला पाहिजे की सगळं सुख काही पैशामध्ये नसतं किंवा बाहेरच्या वस्तूंमध्ये नसतं आणि आपण ज्या कल्पना केलेल्या आहेत त्या खरोखरीच खऱ्या आहेत का की त्या भ्रामक आहेत. मग कल्पनाच जर करायच्या आणि या जर भ्रामक असा अनुभव आपल्याला येत असेल तर काय करायला पाहिजे, कल्पनाच करायची तर ती भगवंताची करायला पाहिजे असं श्री समर्थ आपल्याला म्हणतात. मने देव निर्गुण तो ओळखावा. मग काय करायचं की या सगळ्या विश्वाच्या मागे आणि माझ्या देहाच्या मागे जे चैतन्य मला दिसत नाही ते चैतन्य
म्हणजे भगवान हा कसा आहे, ती सत्ता कशी आहे, परमात्मा निर्गुण निराकार कसा आहे, हे आपण लक्षामध्ये घेऊन तो आपल्यासारखाच आहे असं म्हणून काय केलेलं आहे, त्याला सगुण साकार आणि निर्गुणाला मूर्त रूप हे दिलेलं आहे. जेथे कल्पनेची धाव संपते आणि कल्पना थांबते तो या कल्पनांचा शेवट असतो. पण हे सगुण साकार कसं करायचं, त्या सगुण साकाराची भक्ती कशी करायची, त्यानंतर आपल्या कल्पनांना वळण कसं द्यायचं, माझा देह आणि जग हे खरं आहे म्हणून त्यामध्ये रमणं, ही जशी कल्पना आहे तशीच अध्यात्मामध्ये अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे ही कल्पना सुद्धा हळूहळू रुजवून ती वाढवायची. आणि ती वाढवल्यानंतर काय करायचं, एका कल्पनेने आपण ब्रह्मसत्य जगन्मिथ्य म्हणून ही जगन्मिथ्य म्हणून ती सोडलेली आहे. दुसरं ब्रह्मसत्य हे मानलेलं आहे आणि अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा कल्पना केलेली आहे. आणि ही जी कल्पना आहे ही कल्पना परत अहमभाव पोसत असते आणि म्हणून हा तिने पोसू नये. आणि नंतर आपल्याला काय करायला पाहिजे हे समजण्यासाठी आपल्याला साधूंचा संग करायला पाहिजे, सज्जनांचा संग करायला पाहिजे. जे कोणी या मार्गाने गेलेले आहेत त्यांचे पाय धरायला पाहिजे. म्हणजे ते आपल्याला सांगतात की बाबा रे, या दोन्ही कल्पना आहे. आपल्या पायामध्ये जर काटा मोडला तर दुसरा काटा घेऊन पायातला काटा काढून टाकायचा, नंतर दोन्ही काटे फेकून द्यायचे. त्याप्रमाणे देह बुद्धी ही मिथ्या आहे, ही जशी कल्पना आहे ती कशाने काढायची, तर मन आतमध्ये वळून आत्मबुद्धीने देह बुद्धी मिथ्या आहे ही कल्पना काढायची. नंतर आत्मबुद्धी म्हणजे मी ब्रह्म आहे ही कल्पना सुद्धा जी मनामध्ये आलेली आहे ती सोडून किंवा टाकून द्यायची. मने कल्पना कल्पिता ते सरावी, ही कशी, मने देव निर्गुण तो ओळखावा आणि मने कल्पना कल्पिता ते सरावी. एका कल्पनेने दुसरी कल्पना ही पूर्ण मोडून टाकायची. आणि त्या हे कसं आपल्याला कळतं, तर सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनांची आपण संगत केल्यानंतर ही जी युक्ती आहे ही युक्ती आपल्याला साधते असं समर्थ या 164व्या श्लोकात म्हणतात. मने कल्पिला विषय सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पना कल्पिता ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. श्रीराम.